श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आज सकाळी 11:42 देशातल्या सर्व नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक एक संदेश आणि सायरनसारखा आवाज ऐकू आला. ज्यांचे मोबाईल सायलेंटवर होते त्यांनाही हा संदेश ऐकू आला. काही नागरिक घाबरले, काहींना हा सायबर हल्ला वाटला. सर्वच नागरिक काही क्षणांसाठी सावध झाले. देशवासियांना सावध करण्यासाठीच ही विशिष्ट आपत्कालीन संदेश प्रणाली केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सुरू केली आहे. आज या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. याच प्रणालीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. श्रोतेहो, दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली सक्षम करण्यासाठी आजची चाचणी करण्यात आली. भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्कालीन प्रसंगांमध्ये नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आजच्या चाचणी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा इशारा बुधवारी देण्यात आला होता. आपत्तीच्या वेळी देशवासियांना सूचना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेल ब्रॉडकास्ट सुरू करण्यात आल्याचा संदेश आज नागरिकांनी ऐकला. सतर्क रहा आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवा, असंही या संदेशात म्हटलं होतं. विशेष म्हणजे हा संदेश प्रत्येकाला स्थानिक भाषेत मिळाला. या प्रणालीच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याकडून. सेल ब्रॉडकास्ट या आपत्कालीन संदेश प्रणालीचे आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या रिलीफ कमिशनर परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले. सेल ब्रॉडकास्ट ही आपत्कालीन अलर्ट प्रणाली असून सदर प्रणाली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांच्याद्वारे विकसित केलेली असून ही आपत्कालीन सूचना यंत्रणा आहे. सदर प्रणाली ही C.DOT या संस्थेने विकसित केली असून त्यासाठी ITU इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन यांनी शिफारस केलेली आहे. यात वेगवेगळ्या आपत्कालीन सूचना जसे भूकंप, सुनामी, पूर, विजेचा धोका, चक्रीवादळ इत्यादी आपत्तीत सूचना प्रसारित केल्या जातील. या सूचना हा एकाच वेळी एका विशिष्ट क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर सायरनसह संदेश पाठवते आणि यातील सूचना ह्या बहुभाषिक असून यात विविध 21 भाषांसह मराठी भाषेतही संदेश प्रसारित होतील. ही प्रणाली आपत्कालीन संदेशाची स्थानाधारित संदेश काही सेकंदात असंख्य लोकांपर्यंत पोहोचवते. ही प्रणाली ही जुन्या SMS प्रणालीपेक्षा अधिक जलद व कार्यक्षम असून ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली 2G तसेच 5G या प्रकारच्या सर्व प्रकारच्या नेटवर्कवर कार्यरत असून कोणत्याही विशिष्ट सेवा पुरवठादारावर अवलंबून नाही, म्हणजेच ही व्हेंडर ॲग्नॉस्टिक प्रणाली आहे. याशिवाय कोणत्याही स्वरूपाचे इंटरनेट सेवा उपलब्ध नसताना तसेच मोबाईलमध्ये सिम कार्ड नसताना अथवा सेल्युलर सबस्क्रिप्शन घेतले नसतानाही तसेच कनेक्टिव्हिटी नसतानाही मोबाईलवर संदेश पोहोचतो. हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. तसेच मोबाईल सायलेंट असला तरीही प्रणालीत संदेश पोहोचत असून आवाज मोठा होतो, त्यामुळे संदेश प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात येतो. ही प्रणाली अस्तित्वात असलेल्या इतर सर्व प्रणालींना तसेच DND मोड ॲक्टिवेट असतानाही संदेश पोहोचवण्याचे काम करते. योग्य वेळेत या प्रणालीद्वारे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी साध्य होते, म्हणजे ज्यांना आवश्यक आहे अशा शेवटच्या घटकापर्यंत योग्य वेळी आणि योग्य प्रकारचा संदेश या प्रणालीमुळे पोहोचवला जातो. म्हणजेच असुरक्षित क्षेत्रातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत त्वरित संदेश पोहोचतो. सेल ब्रॉडकास्ट हे एक मोबाईल तंत्रज्ञान प्रणाली आहे जी त्वरित 1 ते 1 म्हणजेच 1 to many आणि भूलक्षित म्हणजे जिओ टार्गेटेड संदेशवहनासाठी विकसित करण्यात आलेली प्रणाली आहे. ही प्रणाली विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांना एकाच वेळी सूचना पाठवते. SMS पेक्षा ही प्रणाली वेगळी असल्याने यामुळे नेटवर्कवर ताण म्हणजेच कंजेशन असतानाही वास्तविक वेळेत संबंधितांपर्यंत मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळे पूर, भूकंप, चक्रीवादळ अथवा इतर धोकादायक घटनांबाबत सूचना देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ही प्रणाली विशेषतः प्रभावी आहे, कारण यासाठी वापरकर्त्याची पूर्वनोंदणी म्हणजेच साइनअपची आवश्यकता नसते. तसेच ही प्रणाली अनेक भाषांना समर्थन देत असल्यामुळे तसेच नेटवर्क ट्रॅफिकमुळे संदेश पाठवण्यात विलंब होत नाही. यासाठी कोणत्याही विशेष ॲप्लिकेशन किंवा
सॉफ्टवेअरची गरज नसते आणि साध्या मोबाईलवरही ही प्रणाली सहज कार्य करते. राज्य शासनाने अत्याधुनिक राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र म्हणजेच स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर स्थापन केले आहे, जे आधीपासूनच भारतीय हवामान विभाग व इतर विविध नोडल पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा यांच्याकडून API द्वारे रिअल टाईममध्ये पूर्वसूचना प्राप्त करत आहे आणि या सूचनाच्या अनुषंगाने नागरिकांना SMS द्वारे जनतेपर्यंत पोहोचवल्या जात आहे. मात्र मोबाईल नेटवर्कवरील कोंडीमुळे अनेक वेळा SMS पोहोचवण्यात विलंब होत होता. आता सेल्फ ब्रॉडकास्ट या प्रणालीमुळे पूर्वसूचना प्राप्त करणे आणि त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत हमखास व त्वरित पोहोचवणे शक्य झाले आहे. राज्य शासनामार्फत स्थापन केलेल्या राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रामार्फत अधिक जलद गतीने या प्रणालीमार्फत यापुढे संदेश पाठवले जातील. सदर ब्रॉडकास्ट प्रणाली ही आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा धोक्याच्या वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. या प्रणालीमुळे विविध आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होणार आहे. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की आजचा संदेश हा केवळ चाचणी संदेश असून त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र यासोबतच भविष्यात येणाऱ्या संदेशांची नागरिकांनी नोंद घेऊन त्यातील सूचनांचे पालन करण्याचे शासनामार्फत सूचित करण्यात येत आहे. धन्यवाद. श्रोतेहो, या प्रणालीच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण ऐकलं. पण या प्रणालीचा सायबर चोरांमार्फत गैरवापर केला जाऊ शकतो का? ही प्रणाली नेमकी कशी तयार केली जाते? म्हणजेच आपल्यापर्यंत संदेश नेमका पोहोचतो कसा? याविषयी माहिती देत आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे अभ्यासक आणि लेखक अतुल कहाते. आज सकाळी भारत सरकारच्या वतीने अनेक लोकांच्या मोबाईलवर एक अलर्ट किंवा संदेश आला आणि अचानकपणे आलेल्या या संदेशामुळे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि लोकांची घाबरगुंडी सुद्धा झाली. अशा प्रकारच्या बातम्या आल्या. तर हा अगदी अचानकपणे असा आलेला संदेश खरं म्हणजे नव्हता. त्याची काहीशी पूर्वसूचना होती आणि एकूणच जगभरामध्ये अनेक देशांमध्ये अशा प्रकारची संदेश वाहनाची व्यवस्था नेमक्या याच कामासाठी वापरली जाते. तर पहिली यामधली गोष्ट अशी आहे की हा खरोखरच अधिकृत संदेश होता याबद्दल काही शंका बाळगायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी जे आपण तंत्रज्ञान वापरतो तर ते नेहमीच्या SMS, WhatsApp किंवा इतर प्रकारच्या संदेशांसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा ते वेगळं असतं. म्हणजेच जसा WhatsAppचा संदेश किंवा SMS हा तसा पाठवायला सोपा असतो आणि कमी खर्चामध्ये आणि एखाद्या सायबर गुन्हेगाराला सुद्धा तो पाठवता येईल अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये असते. पण आजचा जो संदेश आलेला होता तर तो या मार्गाने पाठवता येत नाही. याचं कारण असं की त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तरतूद ही प्रत्येक मोबाईल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने केलेली असते. तर त्याला सेल्फ ब्रॉडकास्ट असं म्हणतात आणि हे सेल्फ ब्रॉडकास्ट करण्याची परवानगी ही फक्त त्या कंपन्यांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसारच ती केली जाऊ शकते आणि त्या परवानगीशिवाय ही इतर कुणाला वापरता येत नाही सुविधा आणि त्यामुळे तिथून असे संदेश अनधिकृतरित्या येणं शक्य नसतं. म्हणजेच एखाद्या हॅकरनी उदाहरणार्थ या प्रकारच्या सगळ्या ऍक्सेसेस मिळवून त्यानंतर असा संदेश पाठवावा ही खूपच जवळपास अशक्यप्राय गटात मोडणारी गोष्ट आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये असे संदेश हल्लेखोरांकडून येऊ शकतात का किंवा समाज विघातक लोकांकडून येऊ शकतात का? तर अशी शक्यता ही खूप दुर्मिळ आहे. आपण ती पूर्णपणे नाकारू शकत नाही. पण जणू सगळ्या दूरसंचार कंपन्यांच्या कारभारावर कुणी ताबा मिळवावा आणि त्यानंतर असा संदेश पाठवावा अशी व्यवस्था त्यासाठी करावी लागेल आणि ती जवळपास अशक्य आहे. पण यातून एक दुसरी गोष्ट हे हल्लेखोर करू शकतात की हा संदेश सरकारकडूनच आलेला आहे असं भासवण्यासाठीचा अशा प्रकारचा संदेश ते नक्कीच पाठवू शकतात. पण त्यातला आणि या आजच्या संदेशातला महत्वाचा फरक असा की तो संदेश या मार्गाने येऊ शकत नाही. म्हणजे आज ज्या मार्गाने तो आलेला आहे तो SMSच्या माध्यमातून आलेला नाहीये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा हल्लेखोरांकडून आलेला संदेश हा या पारंपरिक माध्यमांमधूनच येऊ शकतो. तो अशा वेगळ्याच मार्गाने जसा आजचा संदेश दिसला तसा दिसू शकत नाही. आणि खरं म्हणजे या संदेशाची किंवा अशा प्रकारच्या संदेशांची
भीती बाळगण्याची अजिबात गरज तर नाहीच आहे, पण उलट हे संदेश खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणजेच युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कुठे काही भीषण परिस्थिती निर्माण होणार असेल आणि सरकारला त्याचा अंदाज आलेला असल्यामुळे त्याविषयीची पूर्वसूचना सगळ्या नागरिकांना मिळावी म्हणून हा संदेश पाठवायचा असेल, अशा अनेक उपकारक कामांसाठीच खरं म्हणजे तो संदेश वापरला जाऊ शकतो. आणि हे भारतापुरतंच नाहीये, हे जगभरात अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ इराण बरोबरचं जे अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, तर त्या संदर्भात आखाती देशांमध्ये संभाव्य हल्ल्यांची सूचना देण्यासाठी अशा प्रकारचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं अनेक देशांमध्ये. तर त्यात खरं म्हणजे नाविन्यपूर्ण असं काही नाही, पण कदाचित आपल्याला हे नवीन असल्यामुळे कदाचित ही भीती थोडीशी पसरली असावी. आणि याच्यामधला आणखीन एक मुद्दा असा की समजा आपल्याला सरकारकडून येणारे हे संदेश अगदी नकोच असतील, तर तीही तरतूद आपण करू शकतो. म्हणजे शक्यतो ती करू नये, कारण असे संदेश महत्वाचे असतात. पण समजा कोणाला ते अगदी नकोच असतील, तर आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन इमर्जन्सी सर्व्हिसेस अशा प्रकारची एक सुविधा शोधावी. ही आता नक्की नेमक्या कुठल्या फोनमध्ये कुठे असेल हे थोडंसं आपल्याला शोधावं लागेल. पण इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुम्ही तिथे एक टेस्ट मेसेजेस म्हणजे असे चाचणीसाठी पाठवलेले जे संदेश असतात, तर ते संदेश आपल्याला मिळावेत का नाही, आपल्यापर्यंत ते पोहोचावेत का नाही, तर यासाठी आपण ते ऑन किंवा ऑफ असं करू शकतो. आणि जर आपल्या फोनमध्ये आपण ते ऑफ केलेलं असेल, तर अशा प्रकारच्या चाचणीचे संदेश हे आपल्यापर्यंत येणार सुद्धा नाही. तर सारांश म्हणजे या संदेशाची भीती अजिबात बाळगू नका. एकूण हा संदेश नसून उपकारक आहे. फक्त अशा संदेशांचा गैरवापर करून हल्लेखोरांकडून भविष्यात असे संदेश येऊ नयेत, यासाठी अर्थातच उपाययोजना ह्या उच्च पातळीवर केल्या जातात. पण आपल्यापर्यंत असा फसवा संदेश व्हॉट्सअप, SMS, ईमेल अशा माध्यमांमधून आला तर तो लगेच आपण ओळखावा. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे या माध्यमातून सरकारचा असा अधिकृत संदेश हा येऊच शकत नाही. त्यासाठी सरकारला सेल ब्रॉडकास्ट ही वेगळीच सुविधा वापरावी लागते. श्रोतेहो, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठीच केंद्र सरकारनं ही प्रणाली विकसित केली आहे. आज आलेला संदेश चाचणीपर असला तरी भविष्यात अशा संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, उलट सतर्क राहून आपली काळजी घ्या, असं आवाहन सरकारनं केलं आहे. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.